आजचे दिवस जाऊच नाही. कस काय झालं सगळे पाहायला गेले पाहायला, तर तिथं तो तर गेलेला होता, पण नेमकं काय होतं, धोतर मेखीमध्ये ठोकले गेलेलं होतं. हा एक संशय आहे, याचं निराकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसाच्या मनातला तो विषय जात नाही. तसं विचार करा, जगद्गुरु तुकोबऱ्याला आज तुमच्या आमच्याबद्दल शंका वाटायली. जीवाबद्दल शंका संताला वाटणं हे साहजिक आहे, कारण संत त्याच्यासाठीच अवतीर्ण झालेले असतात. म्हणून तुकोबऱ्याला शंका वाटायली की बाबा या शंकेचं निरसन करील का नाही, भगवंत आपली लाज राखेल का नाही. आणि हे लाज राखेल तर विचारावं कोणाला. जगात काही गोष्टी कोणालाही विचारता येत नाही आणि कोणासमोर विषय मांडता येत नाही. आपल्या अंतःकरणातील दुःख कुठेही प्रगट करता येत नाही आणि आपल्या मनातील विषय कोणालाही विचारता येत, ते योग्य व्यक्ती समोरच विचारावं लागतं. मग तसं योग्य व्यक्ती समोर विचारण्यासाठी तुकोबरे म्हणतात, मला कोण भेटल कोण भेटल याचा विचार करत असतानाच अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, पुसाविषयी हिची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील माझ काय लाज राखील. जगद्गुरु तुकोबऱ्याला वाटले माझ्यावर देव कृपा करील का. बरं, देव कृपा केली, देवानं कृपा केली तर आमची लाज राखेल का. आता विचार करा, लाज एक प्रकारची आहे का, मग नेमकी कोणती लाज. देव सगळे काही काम करतो, कोणाचेही काम करतो केले, पण तुकोबऱ्याला वाटले माझी लाज देव राखेल का. मग हे याच्यासाठी तुकोबऱ्या रस्त्याने निघाले विचारण्यासाठी. तर तुकोबऱ्याला पहिला भक्त भेटला अर्थ. तर अर्थ भक्ताची लक्षणं काय सांगते ज्ञानोबराय म्हणतात, अर्थ तो अर्थाचे निव्याजे. अर्थ भक्त आहे की ज्याला वाटले तोही भक्त असा आहे की तो भगवत भक्तीला नेमकाच निघालाय. आणि निघाल्याच्या नंतर भक्ती मार्गामध्ये जात असताना त्याची चिंता आहे की देव माझ्यावर कृपा करेल का, देव माझ्यावर कृपा करेल का, देव माझ्यावर कृपा करेल का. या अनुषंगानं तो भगवत भक्ती करतो, नामचिंतन करतो. तुकोबरे त्याच्या जवळ गेले. आता विचार करा, यायला ज्यांना विचारायचे देव कृपा करील मज, पण तोच त्याच्या चिंतेमध्ये त्यालाही वाटायला देव माझ्यावर कृपा करील का नाही. तुकोबऱ्याला त्याच्यापाशी समाधान होऊ शकलं नाही. अर्थार्थी भक्ताकडे गेला. याच्यापेक्षा त्याची जरा थोडी पद आणखी तो पुढच्या स्टेपला गेलेला होता. अर्थार्थी पहिला अर्थ, दुसरा अर्थार्थी. मग अर्थार्थी भक्ताकडे गेल्याच्या नंतर तेही भजनच करायला आहे, पण भजन करत असताना त्यालाही आणखी चिंताच आहे. आपलं भजन सिद्धतेला जाईल का नाही, साध्यापर्यंत जाईल का नाही, आणि तो देव माझा स्वीकार करील का, यालाच याची शाश्वती नाही. आपलीच आपल्याला गॅरंटी नसल्यावर पुढच्याला काय सांगू आपण. त्याचंही तुकोबऱ्याला समाधान झालं नाही. आता तिसऱ्या भक्ताकडे गेले, तो आहे जिज्ञासू. तो जिज्ञासूला विचारू लागले तुकोबराय, ओ महाराज, म्हणले मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणले विचारा ना. देव कृपा करील माझ्यावर देव कृपा करील का. तर त्यावेळेस त्या जिज्ञासू भक्ताची अवस्था अशी होती, तो भक्त म्हणू लागला, कायमी उतार पावेला,
जिज्ञासू भक्त आहे. जिज्ञासू भक्ताची अवस्था काय आहे? तोही म्हणायला काय मी उद्धार पावेल. आणखी याची अवस्था पूर्ण झाली नाही. तोही म्हणायला काय मी उद्धार पावेल, काय माझ कृपा करील नारायण. आणि तुकोबऱ्याला गेलं, तुकोबऱ्यात त्याला विचारले तर ते तुकोबऱ्या आहे म्हणायला तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तुम्हीच सांगा खरंच मी एवढं साधना करलो, देव माझ्या कृपा करील का? तुकोबराय म्हणले ही अवस्था अशी झाली उघड्यापशी मग अशी अवस्था झाली. मग आता ही अवस्था झाली तुकोबरायचं तिथं समाधान. जिज्ञासू आहे, भक्तीची जिज्ञासा आहे, त्याला साधना करा म्हणलं तर करायला आहे, रात्र रात्र जागर करायला आहे, भजन करायला आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तरी पण त्याच्या मनाची अशी परिपक्व अवस्था झाली नाही की देव माझ्या कृपा करीलच. आता शेवटची अवस्था, शेवटचा भक्त आहे ज्ञानी, त्यालाच अर्थातच तो आहे मुक्त. मुक्ताची अवस्था कशी आहे? मुक्ताची अवस्था अशी आहे, ते तर त्याच्या भगवंतानं तर त्याच्यावर कृपा केलेलीच आहे, पण मुक्ताची अवस्था अशी आहे की तो त्याच्या नामचिंतनामध्ये दंग असतो. त्याला त्याच्या देहाचा विसर पडलेला असतो, स्वतःला त्याला त्याच्या देहाचा विसर पडलेला असतो. तो देव मुक्ताची अवस्था आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी गोविंद गोविंद. मना लागली या छंद, मग गोविंद ती काय. ही ज्याची अवस्था झाली तुकोबर त्याच्याकडे गेले तर त्याची अवस्था आहे असो ऐसा कोठे अटवची नाही, देहीच विदेही भोगदशा. मग आता विचार करा, या सगळ्याची अवस्था आहे. भगवंताचं एक आहे, तुकोबर म्हणतात भगवंत कोणाचंही काम करतो. आपण कितीतरी तुम्ही कथा रोज कथा ऐकायला, भगवंतानं प्रत्येक जणाचे काम केले, पण काही काम करण्यासाठी देवाला इतकं जीवाव जात आहे, काही काम करायचं देवाला इतकं जीवाव जाते. विचार करा, जगात काही नाते असे आहेत की ते नाते आपल्याला पूर्ण करता येत नाही, आणि काही नाते पूर्ण जीवाला करता येत नाही, ते नाते देवानं पूर्ण केले. समजा आता काही नाते असे आहेत, एखाद्याची आई वारली तर त्याला एखादी आई धर्माची माता म्हणते बाबा वारली तर काही हरकत नाही, मी तुला आईचं छत्र देईन, हे नातं चालल. एखाद्याचा बाप वारला तर दुसरा कोणी म्हणे बाबा तुला काही हरकत नाही, अरे बापासारखा मी तुझा सांभाळ करील. एखाद्याची बहीण गेली तर दुसरी बहीण म्हणेल मी तुला राखी पौर्णिमा दीपावली कधी विसरणार नाही. पण मला सांगा, एखाद्याची पत्नीच वारली
आता इथं हे नातं कोणाला म्हणता येईल का गरुड महाराज? हे नातं कोणालाही म्हणता येत नाही. बाकीचे नातं कोणा नाते जोडता येतील, त्या नात्याची सपाटणी करता येईल, पण या नात्याची सपाटणी करता येत नाही. काय लाज राखील, तर या सुद्धा नात्याला ते भगवंतानं परिपूर्णता आणली. या नात्याला सुद्धा देवानं परिपूर्णता आणली. अशी देव कृपा करतो, पण जन्म मरणाचं दुःख नाही नष्ट करेल का नाही? हे नातं कसं पूर्ण केलं? एक दृष्टांत सांगतो, कारण वेळ आहे आपला. मी 8 ते 10 या वेळेनुसार आलो, येऊन बसलो लवकर, कारण मी फार गडबड केली आमच्या वैभव महाराजाला. मला परभणीतलं कीर्तन म्हणजे किती आहे? 8 ते 10. बाकीचे काम होते सगळे बंद केले, पण म्हणलं चला आधी. इथं आल्याच्या नंतर 9:30 वाजले, तरीही चला काही हरकत नाही, जेवढा वेळ भेटला तेवढा वेळ सेवा करण्याचा आपण प्रयत्न. आता काय आपली 15 मिनिटं बाकी राहिलेली. विठाला विठा एक वेळेस भगवंत आणि अर्जुन काम्यकोणामध्ये आले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन. देव कोणतेही नाते पूर्ण करतो. अनेक भक्ताचं देवानं काम कसं केलं, भक्ताची लाज देव कशी राखतो, ही तुकोबाराला चिंता वाटू लागली. लाज राखली, पण जन्म मृत्यूचं दुःख तो निवारण करेल का नाही? काम्यकवनात आले. काम्यकवनात आल्याच्या नंतर आता विचार करा, काम्यकवन म्हणजे सगळं. आता सायंकाळच्या वेळेला फिरायला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय आहे? एकटा माणूस फिरायला जाईल का बागेमध्ये? भेलच्या गाड्यावर एकटा जाईल का सायंकाळी? सगळे जोडपे निघालेले पती पत्नी. आणि तिथं गेल्यावर काय ते काय पसायदान म्हणणार आहेत का? आता विश्वात्मके देवी, तिथं पसायदान नाही. आता फिरायलाच निघालेले आहे, तर जाणून बुजून काय ते पसायदान म्हणायला थोडीच निघाले. तसे काम्यकवनामध्ये दोघे गेले. गेल्याच्या नंतर हे असं दृश्य पाहिलं. दृश्य पाहिलं की अर्जुनाच्या अंतःकरणातली भावना बदलली. फक्त मनात कल्पना केली अर्जुनानं, एवढे इथं सगळे दिसायलेत, माझी जर सुभद्रा इथं असती तर. एवढाच विषय झाला. तेवढ्याच विषयात भगवंतानं ओळखला, अरे याची अवस्था आता कशी झाली, याचं चित्त जागेवर राहिलेलं नाही. कीर्तनातला उशीर झाला, लांबलं की श्रोत्याचं कीर्तन चित्त जाग्यावर लांबलं की कीर्तनात बाबा ही महाराज काय लांबवते काय की म्हणते, पण मी त्याचा लांबवणारा वेळेमध्ये आटोपतो, काही काळजी करू नका. कारण चित्त तसं जागेवर नसते. चित्त जागेवर नसल्यामुळे म्हणून नेमकं काय झालं, भगवंतानं चित्त ओळखल्या बरोबर रथातून खाली उतरले भगवान. मला अर्जुना पाणी आणतो आपल्याला. तिकडे पाणी आणायला गेले, सुभद्रा होऊन आले. सुभद्रा होऊन आल्या आल्या अर्जुन म्हणतो, अरे तू कस काय आली? ती म्हणली, काय येण्यासारखं बोलता तुम्ही, तुम्हाला हे तर कळत नाही. कोण कोणाला म्हणाले? सुभद्रा अर्जुनाला, म्हणजे पत्नी काय म्हणाली, हे तर तुम्हाला कळत नाही. म्हणजे त्यावेळेस पासून नियम आहे, पत्नी मालकाला म्हणजे तुम्हाला काही, पत्नी मालकाला म्हणजे तुम्हाला काही कळत नाही. मुलं म्हाताऱ्याला म्हणते, बाबा तुम्हाला काही कळत नाही. आई बाप लेकराला म्हणते, तुला काही मग कळल कधी हो? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडापुरी सकळ. सुभद्रा म्हणली, हे तर तुम्हाला कळत नाही. ओ मुंगी के पाव में घुंघरू बाजे, वही भगवान सुनता है, ओ मेरा भाई है. अर्जुन म्हणला, खरंच आहे, तुझा भाऊ आहे ना. प्रेमाच्या गप्पा मारल्या. बार बोलता बोलता अर्जुनानं आपली हातातली अंगठी काढली, सुभद्रेच्या हातात घातली. जाय म्हणले, आता लवकर तुझा भाऊ येईल, पाणी आणायला गेलाय. ती म्हणली, येऊ द्या ना, माझाच दादा आहे. आता हे कोण होता? तोच दादा होता.
गेले, झालं काम संपलं. तेवढ्यात सुभद्रा गेली की भगवान आले. आल्याच्या नंतर रथात बसले, निघाले, गेले. आणि घरी परत आल्याच्या नंतर अर्जुन घरी गेला. किचन मध्ये सुभद्रा सुभद्रा करीत गेला. काय म्हणली? म्हणली माझी अंगठी दे. ती म्हणली कधी दिली मला अंगठी? देव कशी लाज राखतो ऐका. हे असं काऊन करायला असा सपोर्ट का? विठाला मी घाबरलो ना. सुभद्रेकडे गेल्या बरोबर सुभद्रेला अर्जुन म्हणाला सुभद्रे माझी अंगठी दे. सुभद्रा म्हणली मी कधी घेतली तुमची अंगठी? आता चालती बगीच्यामध्ये. ती म्हणली काय तुम्हाला काहीतरी वाटायला का बोलायचं? अहो मी सकाळपासून घरी लाख काम आहेत माझ्या पाठीमाग. मला घराच्या बाहेर निघायला तरी वेळ आहे का? दोघांचा वाद चाललाय. वाद चालल्या बरोबर तो म्हणतो देतो का देते का नाही अंगठी? ती म्हणली मला दिलीच नाही. तेवढ्यात कुंती मातेला बोलवलं. कुंती माता म्हणतात अरे अर्जुना, अरे तिथं घराच्या बाहेरच निघाली नाही अजून, तू काय म्हणतो? वाद विकोपाला गेला. माझी अंगठी दे. ती म्हणली मी घेतलीच नाही. तेवढ्यात अर्जुनानं असा हात उगारायचा आणि सुभद्रेवर मारायचा की भगवान पळत आले. पळत आल्या बरोबर दोघांच्या मधात हात केला. म्हणले ही अंगठी तुझीच आहे का? अर्जुन म्हणला तुमच्या हातात कस काय? अरे म्हणला तुझ्या मनातली भावना जी आहे का ती मला कळत असते, म्हणून विचार तुम्हा कळो येते अंतर. विश्वांबरा बलिहाराचे नालगे, विश्वांबरा बलिहाराचे नालगे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वे विश्वंबर परिहार चिन लगे. प्रमाण अगदी योग्य आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. म्हणून मी म्हणू द्या काय हरकत नाही. ठीक आहे, होईल स्वरात कमी रमी, पण प्रमाण तर योग्य आहे ना. न सांगता भगवंताला आल्याच्या नंतर दाखवली ही अंगठी तुझे कशी आली तुमच्याकडं? ते म्हणले हे तर कमाल आहे. अरे ज्या ज्या वेळेस भक्तांच्या मनातलं दुःख मी जाणत असतो, तुझ्या अंतकरणात भावना आली का? अर्जुन मला देवा इतकं घाणेरडं काम तुम्ही माझ्यासाठी पत्नी झालात. विचार करा, मनात इच्छा झाली तर देव भक्ताची पत्नी होऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. काय लाज राखील. आता आणखी खूप काही याच्यावर बोलायचंय, पण आपला वेळ संपलेला आहे. भजन करा सगळेजण. एक फक्त दृष्टांत देतो तुम्हाला मी, कीर्तन रूपी सेवा संपूर्ण. विचार करा, देवानं एवढे काम केले. अर्जुनाची पत्नी झाला भगवंत, अर्जुनाची पत्नी झाली. पत्नी अर्जुनाची पत्नी होऊन अर्जुनाची लाज राखली. पुन्हा भगवंतानं कुणाची लाज राखल्या. प्रत्येकाचं काही ना काही काम केलं. जर आपण पाहिला उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शिलेविनी. सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास. एक पूर्ण चरित्र पहा. पण विचार करा, भगवंताने इतके घाणेरडे काम केले. एक असं काम आहे डिलिव्हरी, हे किती घाणेरडं काम आहे. म्हणून सध्या घरात न करता ती कुठं व्हायली डिलिव्हरी? दवाखान्यात. का तर सगळं घाणेरडं काम असते. मग डिलिव्हरी सुद्धा कोण केली? भगवंतानं केली. आज विचार करा, भगवंताचे लाडके भक्त चोखोबा महाराज. आणि चोखोबा महाराज नित्य निघाले ना, वारीला निघाल्याच्या नंतर त्याचे पाय कुणीकडे जात नसतात. कुणीकडे जायचे? पंढरपूरला. आपले पाय
पंढरपूरकडे असले तरी घराकडे येतात. ते निघाल्याच्या नंतर त्याचे पाय आपोआप त्याला पंढरपूरला न्यायचे. आणि पंढरपूरला नेत असताना एक वेळेस वारी जवळ आली. वारी जवळ आली की वारकऱ्याची सगळं लक्ष कुठं लागतंय राजू महाराज? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाची, कै एकादशी आषाढी हे. चित्त तिकडं लागते आपलं. कुणीकडं? माझी माहेर पंढरी चित्त लागतंय. तसं चोखोबरायचं चित्त लागलं. चोखोबरायच्या पत्नीचं डिलिव्हरी जवळ आली. त्यावेळेस त्यांनी विचार केला, मालक राह म्हणल्यानं राहत नाही आणि जाऊ नको म्हणल्यानंही राहत नाही. ते जातेच. ठीक आहे, एके दिवशी मालकाला सांगितलं तुम्ही काय करा, वारीला जायचंय तुम्हाला. हो, मग आता घरी तर कोणी नाही, तुम्ही काय करा, तुमच्या बहिणीला तरी आणून ठेवा इथं आणि तुम्ही तुमची खुशाल वारीला जा. चोखोबारा म्हणले काही हरकत नाही. निघाले बहिणीला आणायला आणि गेले पंढरपूरला. निघाले बहिणीला आणायला, कारण अवस्था तशी झालेली होती ना. असो ऐसा कोठे आठवची देहीच विदेही भोगू दशा, याचं नाव आहे विदेही अवस्था. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत निघाले. तिथं गेले, यात्रा भरली. पण बहिणीला आणून घरी सोडायच्या ऐवजी गेले पंढरपूर मध्ये. तिथे एवढ्या यात्रेमध्ये भगवंतानं विचार केला, माझा चोखोबा याच्या घरी जर काही अघटित आता घटना झाली, हे आलाय पंढरपूरला, डिलिव्हरी नाही व्यवस्थित झाली आणि काही झालं तर लोक मग म्हणतात रात्रंदिवस टाळ कुटतात ना, कुठं गेला तुमचा देव? कोण बोलतंय असं? भजण्याकडं काही असं ओढवावं, महाराजाकडं ओढवावं आणि नित्य देवदेव करणाकडं काही दुःख यावं. मग त्यावेळेस बाकीचा समाज म्हणते रात्रंदिवस भजन करतात, आता कुठे गेला तुमचा देव? ही लाज राखण्यासाठी भगवंताला विटेवरलं भर आषाढी एकादशीच्या वेळेला विटेवरलं ब्रह्म उतरलं. रुक्मिणीकडे गेलं, रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी मला तुझ्याकडे तडप आहे का एखादा? तडप म्हणजे लुगड्याला लुगडं, लुगड्याला लुगडं, तिरंगी जोडलेलं लुगडं. रुक्मिणी म्हणली कपाटात पा. रुक्मिणीच्या कपाटात ती जोड दिसल का बरं लुगड्याला? विश्वाची मालकी नाही ती, तिच्या कपाटात लुगड्याला जोड दिसल? जोडलं देवानं. तसं केलं. केल्याच्या नंतर स्वरूप कोणाचं धरलं? स्वतः पूर्ण ब्रह्मानं जगाच्या मालकानं चोखोबाराच्या बहिणीचं स्वरूप धरलं. सगळं काय. हो हो थांबा, गडबड करू नका. विठाला विठाला कारण एक तर शिकार आल्याच्या नंतरच बाण सोडावं. आधीच दगड मारल्यावर ती शिकार मागच आहे. जवळ आल्यावर काय मारणार? शिकार गेली मारली, शिकार गेली की मग काय मारणार? विठाला विठाला विचार कर. विटेवरचं ब्रह्म खाली उतरलं, सगळं काही शिदा सामग्री घेतली आणि रूप कोणाचं धारण केलं? चोखोबाराच्या बहिणीचं. सगळं काय 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 लागते डिलिव्हरीला सगळं घेतलं. भलं लगे केसाचा बोचकान ते सगळं काय स्वरूप धरायचं म्हणल्यावर काय? धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. अनंत सोंग धारण करणारा, त्याला काय होता येणार नाही. आणि त्यावेळेस ते सोंग धारण केलं आणि एवढं गाठोडं घेऊन तो परमात्मा चोखोबारांच्या घरी आला. आल्याच्या नंतर आवाज देऊ लागला, हे वैनी मुगडादार हक्क मारी, वैनी मुगडादार हक्क मारी, वैनी मुगडादार हक्क मारी, वैनी मुगडादार हक्क मारी. हे चोखोबाची बहीण धारण करे, चोखोबाची बहीण धारण करे, चोखोबाची बहीण
देवाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हका मारी. चोखोबारांच्या घरी गेले, आवाज दिला, वहिनी वहिनी उघडा दार हका मारी. आवाज दिल्याबरोबर चोखोबारांच्या पत्नी आल्या. दरवाजा उघडला तर विश्वाच्या मालकाला पाहायला पाहिले. इतका आनंद झाला. बरे झाले बाई देवानी धाडिले. देवानं धाडलं का देव आले? पण कोण म्हणाले बरे झाले बाई? चोखोबारांची पत्नी म्हणतात बरे झाले बाई देवानी धाडिले. अहो देवच आले हो, हे तर ब्रह्म ओळख येत नाही. म्हणून ते प्रत्यक्ष परमात्मा आले. आल्याच्या नंतर एवढं घाणेरडं डिलिव्हरीचं काम देवाने केलं. मग म्हणून विचार करा, तुकोबराय म्हणतात काय लाज राखील. ही डिलिव्हरी पूर्ण झाली. सगळ्या मुलगा झाला चोखोबरायला. सगळ्या गावात साखर पान वाटलं. कोण? चोखोबरायच्या पत्नीनं, म्हणजे देवानं वाटलं. बहिणीनं, चोखोबरायच्या बहिणीनं सगळ्या गावात माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. कशाचं साखर पान आहे? म्हणजे माझं चोखोबाला काय झाला? मुलगा झाला. मुलगा झाला म्हणून सगळ्या गावात साखर पान वाटली देवानं, म्हणजे चोखोबारायांच्या पत्नीनं. आणि मग आता विचार करा, वारी संपली, काला झाला. आणि काला झाला की इथं कशाला? इथून हाला. काला झाला की हाला. इकडं काला होणं, मंडपाची साईड पवाल निघणं सोबतच होते का नाही? काला झाला की हाला. काला झाला की सगळीची खळबळ निघाली. सगळे निघायच्या तयारीत राहिले. भगवंत म्हणले आता चोखोबा निघाला. तिथून चोखोबा निघाल्याच्या नंतर भगवान इकडे निघाले. म्हणले बाई वहिनी आता मी येते म्हणल्याच्या नंतर चोखोबारांची पत्नी म्हणले बाई आता कसं, इतके दिवस राहिला, डिलिव्हरी झाली. साधं तू माझ्याच्यानं तुम्हाला साडी चोळी घेणं होत नाही, साडी घेणं होत नाही, कमीत कमी चोळी आता येतील बाई. शिवितेल चोळी नलगे वनमाळी मन तसे. इतकं काम देवानं केलं. आणि गडबड झाली भगवंताला. चोखोबराय जवळ आले होते तितक्यात भगवान निघून गेले. आणि नंतर चोखोबराय ताबडतोब आल्या. बरोबर आवाज दिला. आता पुन्हा कोण आले म्हणून चोखोबरायच्या पत्नीनं दरवाजा उघडला तर आपले मालक आहेत. अहो म्हणले आताच बाई गेल्या ना. चोखोबराय म्हणले बाई आणि कधी आलत्या? अहो तुम्हीच आणून सोडलं ना त्यांना, आणि तुम्ही तिकून तिकडे गेले आणि त्याला सांगितलं. म्हणले चोखोबराय म्हणतात मी बाईच्या गावालाच गेलो नाही. तर बाईला कधी आणलं? अहो आता गेल्या. कोणीकडून गेले? या रस्त्याने गेल्या. भगवंताचे आठवण करी जग चोखोबार महाराज रडत आहेत. भगवंता माझ्यासाठी एवढं घाणेरडं काम केलं. तुकोबाराला जी चिंता वाटू लागली ना, देव कृपा करील माझ काय लाज राखेल. आणि ती ही लाज राखणारा तो परमात्मा आहे. अनेक काही भगवंतानं कामे केले. तसे या ठिकाणी हा सुंदर सप्ताहाचं आयोजन हरिभक्त परायण शेषराव महाराज बागल यांनी केलेलं आहे. आणि हा सुंदर सप्ताह चाललेला आहे. असाच आनंदात पार पडावं. सगळ्यांचं सहकार्य. भजनी मंडळी आहेतच. आमचे दूधगावकर महाराज आहेत, राजभाऊ महाराज आहेत, परळ काळे महाराज, किल्लारी महाराज, आमचे गरुड महाराज, सर्वच काही आहेत. मृदंगाचार्य सुंदर आहेत. आणि सगळ्यापेक्षा चांगली आमची साऊंड सिस्टीम आहे. अगदी सुंदर आवाज, अगदी किरकिर कुरकुर नाही, काही नाही, एकदम सुंदर. असं असावे तेवढं कौतुक तुमचं करावं. असंच हातभार लावा. महाराजांना सहकार्य करा. कार्यक्रम तुमचाच आहे, तुम्हीच करून घ्या. हीच सर्वांना प्रार्थना झालेली. शिवाय या ठिकाणी आपली संपन्न. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. काळे साहेब